तर भावानं सालपे घाट लागला आता. तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या मी आमच्या इकडे गावात आहे आणि आता निघतोय मी फलटणला. इथून आपल्याला सातारमध्ये जायचे. तर आता आपल्यासोबत कोण कोण आहे दाखवतो. तर चला कोण कोण आहे बघूया. सोबत म्हणजे ते येणार नाहीत सोबत, की आता म्हटलं जाता जाता दाखवावे कोण कोण आहे आता इथं आपल्या घरापाशी. तर हे बघू शकता, हे आपली बैल आहेत, शेळ्यात आहे आणि तो शिव आहे आणि ह्यो शिर्या, हे शिर्या, हो श्रवण. श्रवण आणि तो तिनो. तुमचं नाव काय हो? अनिल पाटणकर. तर मित्रांनो, आपण आता निघतोय. पाहनो आपला हा जॅक बघू शकताय. शिर्याला म्हणलं एक फोटो काढ आता मस्त असा. काढला का? बघू. एक नंबर. तर आपले बॅग आणि हँड ग्लोव्स इकडे ठेवलंय कोपऱ्यात. हाय का, आता निघायचंय. वाजलेत किती, काय किती वाजले तर 11ला 3 कमी का? ए चिन्या, त्याला सांग जातो लाव गाडीच्या आईला. आता दमाने जाणे का दमाने सातारमध्ये काम आहे तेवढं बघू करायचंय. चल येतो. तर हे आपले मेन कामान आहे गावाची. इथून आता निघलोय आपण बाहेर. इकडे गावऱ्या जाऊ का? बाबू भाई उभं राहिलाय, गावऱ्या उभं राहिलाय तिथं. पटपट जायचंय. भैयापाशी एक काम आहे सातारमध्ये, आहे भैया. त्याच्याकडे जरा डॉक्युमेंट द्यायचे. ते डॉक्युमेंट दिलं म्हणजे मी पुढच्या प्रवासाला चालू करणार. पहिलं मला सातारमध्ये पोचलं पाहिजे. वाजलेत आता 11 आणि इथून मला 11, 12, 1, 2, 3 तास आहेत तसं म्हणाय गेलं तर. तेवढ्या वेळात पोचतो आपण कसं पण. कंपनीत पण जायचे. काल गेलो तर पश्चिमला. ए साव्या, का तर मावून ह्याला बघितलं असेल हे साव्या का इकडं ये. निघालो फलटणला. हे आकाश आहे. इकडे या इकडे. तर मित्रांनो, आजचं वातावरण बघू शकताय कसं झालंय. ऊन आहे कडाक्याचं. पेट्रोल टाकायचे गाडीत, पेट्रोल काय टाकलेलं नाही. कुठे टाकू बघू आता, इथंच टाकतो कारण पूर्ण लो फ्युलचा हे आलाय, इंडिकेटर लागलाय लो फ्युलचा. त्यामुळे पहिलं पेट्रोल टाकून घ्यावं. परत काय होईल, पुढे पंप जवळपास नाही, इथं आहे तर इथंच टाकून घेतो. स्कॅनर दे 500 500. झालं आता 500चं पेट्रोल टाकलंय. 500चं लय झालं मला. निवांत गाडी फिरेल माझी तिथं. फलटणला किती 80 किलोमीटर तर जायचे. भावांनो, आपण आता सध्या शेंद्र्यात आहे आणि हे आहे ते कॉलेज, बीआयटी कॉलेज. त्या ठिकाणी होतो मी. सातारा 3 किलोमीटर. हॅलो, आलोय तर बॉम्ब रेस्टॉरंटला पोचलोय. हा आलो. बाह्याचाच फोन आला होता, तो म्हणला ये घरापाशी, पुढनं टर्न मारून माघारी यायचे. आलाच भैया चालत, पुढनं चालाय चालत चालत. काय करायचं, कसं करायचं?
ऑफिसला जायचं त्याच्या जेव्हा सेट काढायला लागते हो फोन करतो पोहोचल्यावर काय ती नाही बदलला अजून ती काय इथलं नाही ना तिथं भेटलंच नाही तर मित्रांनो जे महत्वाचं काम होतं ते करून आलो पण त्याला पण वेळ लागला अजून कारण तहसीलदारची कामं लवकर होत नाहीत त्यासाठी थांबावं लागणार आहे आपण आता निघूया फलटणला लय उशीर झालाय 12:30 वाजत आलेत तर आपल्याला 2 वाजेपर्यंत पोहोचायचे म्हणजे 80 नाही 60 किलोमीटर अंतर आहे 1.5 तासाच्या आसपास आपल्याला कव्हर करायला लागणार आहे पोचतोय का नाही टाइमवर काय माहित मस्त असं वातावरण आहे गाडी चालवाय मस्त मजा येते आणि मजा येते आता गाडी चालवाय पण पोचल्यावरती ती मजा जाणार आहे माझी कारण मला कामावर जायची यार ऑफिसला जायचे 2 वाजता त्यामुळं या हॅपीनेसचा सॅडनेस कधी होईल सांगता येत नाही बेकार तर आता पोहोचलो आपण शिवतर मध्ये आहे आता इथून पुढं लय लांब जायची जवळ नाही लांब जायची तर भावांनो बघू शकताय आता वाटर स्टेशन मध्ये आहे इथून किती 30-35 किलोमीटर राहिला असेल अजून अंदाजे की दर्शजी अनेक काय समजत झालं जाऊ आपण आता पुढनं सालप्याच्या घाटातनं जाऊ काल येताना इकडून आलो होतो इकडून पण चालल्यात जरा रस्त्याची काम त्यापेक्षा इकडून जाऊयात कुठूनही गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला म्हणाय गेलं तर कसंही जावं आपल्याला उशीर तर होणारच आहे तर बाई सालपेच्या घाटातनच जाऊया आपण आता सालपेच्या घाटात नजारे खतरनाक आता नजारे दाखवायला काय पावसाळा ही का काय तेव्हा आता चालू झाला उन्हाळा तर भावानं सालपे घाट लागला आता फलटणचा 40 किलोमीटर म्हणजे असं इकडून गेल्यावर लोणंदवरनं इथनं मधनं गेलं आहे जवळ आपल्याला आता मस्त असा सुंदर असा सालपे घाट लागलाय टेम्पो झालाय पलटी टेम्पो आहे का काय छोटा हत्ती डायरेक्ट उलटा आता ते होऊन वेळ झालाय माणसं थांबलेत नाही तर गर्दी झाली असती कधीच त्यावेळेस थांबू शकतो पण आता होऊन झाले वेळ त्याला काय करणार वा 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 एक नंबर असा घाट आहे संपला आता घाट त्या विषय सोडू खरंच मस्त आहे घाट निदर्शेचे अनेक हमरी को हिंगणगाव फाटा आपण इथं जाणार आता सरळ गेलो असं तर लोणंदला जाऊन असं फिरून लय यायला लागते त्यापेक्षा मग इथनं गेलेलं बरं पडतं इथून डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनला पोहोचतोय तर किती वाजलेत बघायला लागतील किती वाजले गाड्या सेट केलं नाही अजून आमच्या गाडीच्या मीटरचं ती काय झालं मागच्या वेळेस बॅटरी चेंज केली त्यानंतर ती गाड्या सेट केलं नाही
तर मित्रांनो मी खराब रस्ता सोडून आता पुढे आलोय. कॅमेरा बंद केला होता, रस्ता खराब लागला होता कारण एक तरी विली बनती है भाई. कुठं आहे आता? हिंगणगाव मध्ये पोहोचलो आपण. हॅलो, मी काय म्हणतोय, आता मी गावाकडनं आलोय. मग डायरेक्ट येऊ का कंपनीत रूम वर जाऊन येऊ कॅमेरा ठेवून? कॅमेरा आहे का तुझ्याकडे? कॅमेरा आहे, गेटवर ठेव की कॅमेरा. गेटवर ठेवायला लागलोय. विचार त्यांना कॅमेरा आहे ठेव का सेगमेंट ठेव का डिझेल जमा करू. चला, सिद्धांतने अमोलनं सांगितलंय मला या घेऊन गेटवर सांग बघू. कॅमेरा बघू काय म्हणतात. चल, पहिला चहा प्यायचंय, चहा प्यायचंय. लय लांबचं नाही, आहे तसं, पण आज मला लय वैताग आलाय. कंटाळलोय भाई, कंटाळलोय. कारण काल तर गेलो लगेच आज माघारी गेलो. रात्री पण उशीरपर्यंत जागा होतो, पार्टी होती, त्यामुळे आता लय वैताग आलाय. आज जायच्या आधी चहा, मग बाकी. इकडे लावतो गाडी 5 मिनिटासाठी. ए उज्ज्वल, चहा दे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या विक्रांत निकम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय, टेक केअर.